नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वाटल्या डाळीचे मोकळे बेसन कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे की अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी चणा डाळ ही रात्रभर भिजवून घेतलेली आहे आणि अतिशय छान अशी भिजलेली आहे। आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही डाळ ओतून घ्यायची आहे आणि यामध्येच टाकायचं आहे आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या, त्यानंतर अगदी थोडंसं आल्याचे तुकडे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे तिखटवाली मिरची घेतलेली आहे, 5 मिरच्या घेतलेल्या आहे। त्या मिरच्या अशा छोटे छोटे तुकडे करून आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे, खूपही बारीक वाटायचं नाही। तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण डाळ ही वाटून घेतलेली आहे। जशी आपण उन्हाळी सांडग्यांसाठी डाळ वाटतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायची आहे। आता इथे घेतलेला आहे कुकरचा डबा आणि त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता ही वाटलेली डाळ सगळी आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे। आता ही सगळी डाळ आपण काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही कुकरला शिजवून घ्यायची आहे 4 शिट्ट्यांमध्ये। आता इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ठेवायचा आहे वाटलेल्या डाळीचा डब्बा आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। त्यामध्ये काय होतं, छान अशी आपली ही वाटलेली डाळ वाफल्या जाते आणि शिजल्याही जाते। इथे कुकरच्या 4 शिट्ट्या होऊन कुकर पूर्ण थंड झालेला आहे। आता आपण यातला डबा काढून घ्यायचा आहे। आता हा डबा काढल्यानंतर आपल्याला पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। हे डाळीचं मिश्रण थंड झालेलं आहे, आपल्याला फक्त हे अशा पद्धतीने फोडून मोकळं करायचं आहे। तर इथे सगळी डाळ फोडून मोकळी करून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपल्याला मोकळं बेसन बनवायचं, त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। इथे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी, छान असं फुलवून घ्यायचं आहे। आता जिरं मोहरी फुललेलं आहे, यामध्येच घालायचं आहे आपल्याला कढीपत्त्याची काही पाने, त्यानंतर घालायचं आहे यामध्ये आपल्याला अगदी थोडासा हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर इथे घेतलेला आहे 1 मोठा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला, आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। तर इथे कांदा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे पाव चमचा हळद पावडर, ही सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण जी डाळ शिजवून घेतली ती सगळी यामध्ये घालायची आहे। चवीला अतिशय छान लागतं, तुम्ही ह्या पद्धतीने एकदा मोकळं बेसन जरूर करून बघा। आता तुम्ही कुठे फिरायला जात असाल, प्रवासात असाल किंवा घरी तोंडी लावण्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी असं हे मोकळं बेसन तुम्ही जरूर करून बघा। आता बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी म्हातारे माणसं असतील, गोळ्या औषधं घेऊन जर त्यांच्या तोंडाला चव नसेल तर असं मोकळं बेसन तुम्ही एकदा जरूर करून बघा, सर्वांना नक्कीच आवडेल आणि आठवड्यातून तुम्ही मुलांच्या डब्यासाठी 2-3 वेळा नक्कीच बनवाल। एवढी सोपी पद्धत आहे। रात्रीचं जरी हे मिश्रण तुम्ही वाफवून ठेवलं आणि सकाळी फक्त फोडणी द्यायची, पटकन असा हा आपला डबा तयार होतो। आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, यावरती आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असा वास सुटला आहे आणि चवीला तर अतिशय छान झालेला आहे, कारण आपण आधी ही डाळ वाफवून घेतली त्यामुळे चवीला तर खूप बदल होतो आणि अप्रतिम लागते।
तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने मोकळं बेसन तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.